हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत, जो टॉपिक प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला, एखादा जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करणाऱ्या विद्यार्थ्याला, स्पोर्ट्समध्ये ज्याला करिअर करायचं आहे अशांना, किंवा कोणत्याही इतर फील्डमध्ये स्वतःचा बिझनेस डेव्हलप करायचा असो, स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं असो, या सर्व गोष्टींमध्ये ज्या गोष्टीची गरज पडते ते म्हणजे आपल्या सवयी, आपल्या हॅबिट्स. या सवयींविषयीच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, कारण प्रत्येकजण नेहमी स्ट्रगल करत असतो. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ठरवता सकाळी लवकर उठायचं आहे, लायब्ररीला जायचं आहे, बट 2 ते 3 दिवस ही गोष्ट होते, त्यानंतर पुन्हा त्याचा विसर पडतो, लेट व्हायला लागतो. रिव्हिजन केल्यानंतर टेस्ट सिरीज द्यायची आहे हे तुम्ही ठरवतात, बट टेस्ट सिरीज दिल्यानंतर होतं काय, 1-2 टेस्ट दिल्यानंतर कॉन्फिडन्स डाऊन होतो, नवीन टेस्ट द्याव्याशा वाटत नाही, नवीन क्वेश्चन सॉल्व्ह कराव्याशा वाटत नाही. त्याच्याऐवजी आपल्याला नेहमी असं वाटतं की बुक घेऊन बसावं आणि त्याचीच रिडिंग करत राहावी. हे असं का वाटतं? कारण तुम्हाला म्हणजे जी नवीन गोष्ट आहे, टेस्ट देणं, क्वेश्चन सॉल्व्ह करणं, त्याची सवय लागत नाही. बट जे आपण 1 वर्षभरापासून अभ्यास करत आलेलो आहोत, आपल्या ज्या नोट्स आहेत त्या रीड करायला मात्र तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं, तुम्हाला त्याच नोट्स परत परत रीड करणं चांगलं वाटतं, तुम्ही क्वेश्चन्स जास्त सॉल्व्ह करत नाही. तेच स्पोर्ट्सच्या बाबतीतही अनेक सगळ्या गोष्टींच्या बाबतीत हेच घडतं की ज्या नवीन गोष्टी आहेत त्या ट्राय करायला गेल्यानंतर आपण त्याच्यावरती जास्त का कंटिन्युअस राहत नाही. हे का होतं, तर याच्या मागे काही सायन्स आहे. ते एकदा जर समजून घेतलं तर तुम्हाला नवीन सवय लावणं देखील सोपं जाईल, आणि या सवयी तुम्हाला तुमच्या गोल अचीव्ह करण्यासाठी कशा पद्धतीनं मदत करतील हेही समजणं सोपं जाईल, जेणेकरून तुम्ही सुद्धा नवीन सवयी लावून घ्याल आणि तुमच्या गोलपर्यंत पोहोचाल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. सो आपल्याला बघायचं आहे की सवयी कशा तयार होतात. सवयी कशा तयार होतात यासाठी एक एक्सपेरिमेंट केला गेला. हा एक्सपेरिमेंट मी अगोदर तुम्हाला समजवणार आहे. या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं, तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल, हा एक उंदीर आहे आणि ह्या उंदराच्या मेंदूमध्ये एक बारीक जे कोळी असतं, कोळ्याचं जाळं जे असतं, त्या जाळ्याच्या एवढ्या थिन धाग्यांसारख्या वायरिंगचं नेटवर्क या उंदराच्या मेंदूमध्ये बसवण्यात आलं. हे याकरता बसवण्यात आलं की जे मेंदूचे इम्पल्सेस आहेत, मेंदूचे जे रिस्पॉन्सेस आहेत, ते रिस्पॉन्सेस चेक करण्यासाठी हे यंत्र बसवण्यात आलं. म्हणजे एखादी गोष्ट कृती करत असताना मेंदू त्यामध्ये किती समाविष्ट होतो, किती इन्व्हॉल्व्ह होतो, हे चेक करण्यासाठी हे जाळ्यांचं किंवा वायरिंगचं नेटवर्क त्याच्या मेंदूमध्ये बसवण्यात आलं, जे ट्रॅक करेल मेंदूचा रिस्पॉन्स, म्हणजे इम्पल्सेस ट्रॅक करेल. हे या उंदराच्या मेंदूमध्ये बसवल्यानंतर एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामध्ये काय केलं, एक अशा पद्धतीचा टी शेप साचा बनवण्यात आला. हा टी शेप साचा जेव्हा बनवला त्यावेळेस त्याच्या सुरुवातीला एक इन्स्ट्रुमेंट बसवण्यात आलं, आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे या इन्स्ट्रुमेंट मधून क्लिक असा आवाज यायचा. आणि इथे तुम्हाला दिसत असेल ह्या कॉर्नरला इथे चॉकलेट ठेवण्यात आलं, किंवा उंदराला जो पदार्थ आवडतो तो ठेवण्यात आला, पण चॉकलेट म्हणूया. इथे एक चॉकलेट ठेवण्यात आलं. प्रयोगामध्ये काय केलं, प्रयोगामध्ये असं केलं की हा जो उंदीर आहे याला जेव्हा फर्स्ट टाइम इथे सोडलं आणि जेव्हा क्लिक असा आवाज झाला, हा क्लिक आवाज झाल्यानंतर इथे जो सापळा होता किंवा जो गेट होता, क्लिक आवाज झाला, आवाज झाल्यानंतर हा गेट ओपन केला. गेट ओपन केल्यानंतर हे बंदिस्त होता. हा टी जो आहे हा खोलगट भाग आहे. हा उंदीर जेव्हा इथून निघाला, हा उंदीर इथून निघाल्यानंतर जेव्हा तो फर्स्ट टाइम जात होता, बघा हे जे आहे, हा क्लिक आवाज आला आणि हे जे आहे इथे चॉकलेट मिळालं. ज्यावेळेस फर्स्ट टाइम जात होता त्यावेळेस मेंदूमधले इम्पल्सेस चेक केले. त्यावेळेस उंदराने काय केलं, हा उंदीर इकडे गेला, प्रत्येक कॉर्नरला जाऊन कुरतडून बघत होता, त्यानंतर इकडे तिकडे धावत होता, या कॉर्नरला जायचा, कुरतडायचा. इथे आल्यानंतर तो इकडे चॉकलेट दिसलं, बट चॉकलेटकडे न जाता तो ह्या कॉर्नरकडे आला. या कॉर्नरकडे आल्यानंतर इथे कुरतडून बघितलं, इथे वास घेऊन बघितला, इथे कुरतडून बघितलं, इथे वास घेऊन बघितला. हळूहळू दबकत 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 तो चॉकलेट पाशी आला. इथे आल्यानंतर सुद्धा अगोदर त्याने वास घेऊन बघितला आणि मग नंतर फायनली त्याने ते चॉकलेट खाल्लं. यामध्ये झालं काय, ज्यावेळेस मेंदूचे इम्पल्सेस चेक करण्यात आले, त्या इम्पल्सेस किंवा रिस्पॉन्सचा जो ग्राफ होता तो अशा पद्धतीने होता. क्लिक आवाज आल्यानंतर आणि पूर्ण प्रोसेसमध्ये जे इम्पल्सेस होते हे अशा पद्धतीने होते. म्हणजे काय की मेंदू पूर्ण काळ, जेव्हापासून क्लिक आवाज झाला तोपासून ते हे चॉकलेट खाईपर्यंत पूर्णपणे मेंदू समाविष्ट होता या प्रक्रियेमध्ये. या प्रक्रियेमध्ये त्याचा पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट होती, कारण उंदीर ही जी काही प्रोसेस आहे ती फर्स्ट टाइम करत होता, त्याच्यासाठी या सर्व गोष्टी नवीन होत्या. या सर्व गोष्टी नवीन असल्यामुळे त्याचा मेंदू इथे पूर्णपणे समाविष्ट होता, कारण त्याला अगोदर स्वतःची सुरक्षितता जी आहे ती स्वतःची सुरक्षितता एन्श्योर करायची होती. आणि ही सुरक्षितता एन्श्योर करण्यासाठीच उंदीर
जरी इथे आला होता तरी सगळीकडे हुंगून आरती कुरतडून बघायचा. इकडे आल्यानंतर त्याने चॉकलेट जरी बघितलं, त्याने अगोदर हा एरिया सेफ आहे का, हे चॉकलेट सेफ आहे का, हे सगळं खात्री करून घेतली आणि मगच ते चॉकलेट खाल्लं. ही आहे फर्स्ट टाइम प्रोसेस. आणि ह्या फर्स्ट टाइम प्रोसेसमध्ये तुम्ही बघू शकता की उंदीर पूर्णपणे समाविष्ट आहे. त्यानंतर काय केलं, ही प्रक्रिया त्या एकाच उंदरावर वारंवार पुन्हा पुन्हा रिपीटेडली करण्यात आली. म्हणजे काय, पुन्हा या उंदराला इथे सोडलं, क्लिक आवाज आला, गेट ओपन झाला. दुसऱ्या वेळेस उंदीर तेच केलं, कुरतडून बघितलं, हळूहळू इकडे आला. बट हळूहळू काय ऑब्झर्व झालं, क्लिक आवाज आल्यानंतर मेंदू अशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह व्हायचा. इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतरचे जे इम्पल्सेस आहे, मधले इम्पल्सेस ते आता थोडे कमी झाले होते आणि चॉकलेट मिळाल्यानंतर इम्पल्सेस पुन्हा वाढलेले दिसले. हे सुरुवात आहे, हा एंड आहे. मधले इम्पल्सेस, ही जी प्रोसेस आहे, इथले इम्पल्सेस थोड्या प्रमाणामध्ये कमी झाले. हे का झालं, कारण ज्यावेळेस उंदराने पुढच्या वेळेस ती प्रक्रिया केली त्यावेळेस तो दुसऱ्यांदा गेला, त्याचा मार्ग हा जो होता तो परिचयाचा होता आणि परिचयाचा मार्ग असल्यामुळे कदाचित त्याच्या मेंदूने तिथे इन्व्हॉल्व्ह होणं, स्वतः इन्व्हॉल्व्ह होणं एवढं गरजेचं समजलं नाही. बट सुरुवातीचा इन्व्हॉल्वमेंट आणि एंडची इन्व्हॉल्वमेंट मात्र आहे तितकीच आहे, हेही समजून घ्यायचंय. ज्यावेळेस खूप वेळेस हा प्रयोग उंदरावरती करण्यात आला, नंबर ऑफ टाइम्स, त्यावेळेस काय रिझल्ट मिळाला, आफ्टर डुईंग नंबर ऑफ टाइम्स, ज्यावेळेस खूप वेळेस रिझल्ट करण्यात आला, प्रयोग करण्यात आला, त्यावेळेस असा परिणाम मिळाला की हा जो उंदीर आहे, हा उंदीर इथून निघाला आणि डायरेक्टली जाऊन त्याने चॉकलेट खाल्लं. म्हणजे क्लिक आवाज झाला, गेट ओपन झाला, गेट ओपन झाल्यानंतर तो कुठेही इतरत्र न जाता डायरेक्टली जाऊन त्याने चॉकलेट खाल्लं. इथली जी प्रोसेस आहे ती अशा पद्धतीची होती. क्लिक आवाज झाल्यानंतर इम्पल्सेस तेवढेच आले, त्यानंतर मात्र इम्पल्सेस जवळपास 0 होते आणि चॉकलेट मिळाल्यानंतर इम्पल्सेस पुन्हा स्पाइक झाले. म्हणजे हा जो मधला पोर्शन आहे, आता ही जी प्रक्रिया होती, मधली प्रक्रिया म्हणजे ह्या गेट पासून ह्या चॉकलेट पर्यंत जाण्याचा जो प्रवास होता, या प्रवासामध्ये उंदराचा मेंदू जो होता, त्या मेंदूचे जे रिस्पॉन्सेस होते ते जवळपास नगण्य म्हणजे 0 होते. म्हणजे उंदराचा मेंदू ह्या प्रक्रियेमध्ये जवळपास इन्व्हॉल्वच नव्हता. इथून काय शिकायला मिळतं, आपल्याला काय शिकायचं आहे की हॅबिट्स कशा पद्धतीने निर्माण होतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट रिपिटेटिव्हली करत असतो त्यावेळेस तिचं रूपांतर मेंदू जो आहे तो सवयींमध्ये करतो. म्हणजे उंदराने ज्यावेळेस फर्स्ट टाइम इथून इथपर्यंत गेला त्यावेळेस त्याच्यासाठी ती गोष्ट नवीन होती, त्यावेळेस मेंदू पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होता. बट हळूहळू मेंदूची इन्व्हॉल्वमेंट कमी होत गेली आणि नंतर ती जवळपास 0 झाली. हे मेंदू का करतो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या शरीरातील सर्वात आळशी अवयव जर कोणता असेल तर तो आपला मेंदू आहे. मेंदूला विश्रांती करायला आवडतं, मेंदूला आराम करायला आवडतं. मेंदूला जेवढं कमी काम असेल ते तेवढं त्याला आवडतं आणि ते काम कमी करण्यासाठीच तो काय करतो, ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा आपण करत असतो त्या करत असताना तो त्याचं रूपांतर सवयीमध्ये करतो. सवयी म्हणजे काय थोडक्यात, तर त्या ऑटो मोडवरती टाकतो. म्हणजे त्या स्वयंचलित पद्धतीने होण्यासाठी किंवा करण्यासाठी मेंदूचा भर असतो. जसं तुम्ही एक्झाम्पल्स घ्या, तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या आधी दात घासायचे की नंतर दात घासायचे, हा निर्णय तुम्हाला आठवतं का शेवट कधी घेतलाय? नाही, कारण ती सवय लागलेली आहे. ती सवय म्हणजे तो डिसिजन जरी असला तरी त्याचं रूपांतर हे सवयीमध्ये झालेलं आहे. किंवा ऑफिसला जाण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या उजव्या पायाच्या बुटाची नाडी अगोदर बांधतात की डाव्या पायाच्या बुटाची नाडी अगोदर बांधतात, हेही रूपांतर सवयीमध्ये झालेलं आहे. हे विचार करावा लागत नाही तुम्हाला ते करताना. किंवा मग तुम्ही बरेचसे एक्झाम्पल्स घ्या, तुमची कार जर तुम्ही चालवत असाल, तुमची बाईक तुम्ही चालवत असाल, ज्यावेळेस फर्स्ट टाइम बाईक चालवली, ज्यावेळेस फर्स्ट टाइम कार चालवली, त्यावेळेस तुम्हाला कुठलाही डिस्टर्बन्स नको होता. तुमचा मोबाईल तुमच्या खिशामध्ये होता, तुम्ही आजूबाजूला उजवीकडे डावीकडे बघून मगच तुमची बाईक ही रस्त्यावरती नेत होता, कार ही रस्त्यावरती नेत होता. बट हळूहळू कालांतराने काय झालं, तुम्ही मोबाईलवर बोलता बोलता कार चालवताय, गिअर्स कसे टाकताय हे तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही एक्सलरेटर कधी देताय हेही तुम्हाला समजत नाहीये, तुम्ही क्लच केव्हा दाबताय हेही तुम्हाला समजत नाहीये. कारण या गोष्टी तुम्ही इतक्या वेळेस केल्या की त्या सर्व गोष्टींचं रूपांतर मेंदूने सवयींमध्ये केलं आणि या सर्व गोष्टींचं रूपांतर सवयींमध्ये झाल्यामुळे काय झालं, त्या स्वयंचलित मोडवरती म्हणजे ऑटो मोडवरती गेल्या आणि त्या ऑटोमॅटिकली होत आहे. म्हणजे होतं काय, जेव्हा एखादी गोष्ट रिपिटेटिव्ह होते असा संदेश मेंदूला जातो त्यावेळेस तो त्या गोष्टींचं रूपांतर सवयींमध्ये करतो. कारण मेंदूला आराम करायला आवडतं, मेंदूला विश्रांती घ्यायला आवडतं. मग एक्झामिनेशनचं तुम्ही प्रिपरेशन करत असाल, एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना तुम्ही नोट्स वाचणं हे कंपल्सरी असतं म्हणून नोट्स रीड करतात, सिलेबस कंप्लीट करतात. बट ज्यावेळेस नोट्स आणि सिलेबस रीड करत राहणं ही तुमची सवय बनते त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट जास्त कम्फर्टेबल वाटते. आणि जेव्हा तुम्ही नवीन गोष्ट करायला जातात, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणं असेल, टेस्ट सिरीज देणं असेल, या गोष्टी करायला जातात त्यावेळेस मात्र तुम्हाला कंटाळा येतो,
तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं, ती गोष्ट तुम्हाला नको नकोशी वाटते, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही, हे तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल, बरोबर. मग आता काय करायचं आहे, नवीन सवयी कशा लावायच्या आहेत? नवीन सवयी लावण्यासाठी तुम्हाला काही दिवस ती गोष्ट स्वतःच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेऊन करायची आहे. का? कारण इच्छेविरुद्ध यासाठी करायची आहे कारण एकदा की तुम्ही ती गोष्ट कंटिन्यू केली की तुम्हाला सवय लागते आणि एकदा की तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची सवय लागली, रिपिटेटिव्हली टेस्ट देण्याची सवय लागली, ती इतक्या वेळेस रिपीट झाली की कधी कधी एक्झाम मध्ये तुम्हाला पुन्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ते क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना ऑटोमॅटिकली तुम्ही त्याचे आन्सर्स देतात. बऱ्याच वेळा असं होतं, तुम्हाला कदाचित कन्सेप्ट माहिती असते बट एक्झाम वरून आल्यानंतर तुम्हाला जाणवतं की मला नाही माहिती मी हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा तुम्ही नंबर ऑफ टेस्ट आणि नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करता तेव्हाच हे पॉसिबल आहे. बट आपलं चुकतं काय माहितीये, आपण एक्झामिनेशनचा अभ्यास म्हणून रिव्हिजन आणि नोट्स रीड करतोय आणि एक्झामला विचारले जात आहेत एक्झामला विचारले जात आहे क्वेश्चन्स, एक्झामला क्वेश्चन्स विचारले जात आहे, आपण मात्र काय करतोय, रीडिंग करतोय. एक्झाम मध्ये जाऊन तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, ज्या गोष्टीची तुमच्या मेंदूला सवय नाहीये, ती फर्स्ट टाइम तुम्ही एक्झामला जाऊन जर करणार असाल तर ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर कमी येईल. का? कारण क्वेश्चन सॉल्व्ह करणं ही मेंदूसाठी नवीन गोष्ट आहे आणि मेंदूला विश्रांती घ्यायला, आराम करायला आवडतं, म्हणून तो तेवढा इन्व्हॉल्व्ह होत नाही. म्हणून एक्झामच्या आधी प्रॅक्टिस करणं किंवा कोणत्याही गोष्टीच्या आधी प्रॅक्टिस करणं जेणेकरून तिचा रिझल्ट चांगला मिळावा, हे बेस्ट सोल्युशन असतं. मग आता या गोष्टी सवयी कशा लावायच्या, इथे एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल बघा, इथे ऑब्झर्व करण्यासारखी एक गोष्ट आहे की ह्या दोन ठिकाणी मात्र सवय जरी लागली तरी स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट इथे मात्र मेंदूची इन्व्हॉल्वमेंट आहे. ही इन्व्हॉल्वमेंट का आहे? कारण सर्वच गोष्टी जर ऑटो मोड वरती टाकल्या तर कदाचित ते आपल्यासाठी धोकादायक पण आहे. का? कारण कोणी एखादी सपोज तुम्ही गाडी चालवताय, गाडी चालवत असताना एखादा अचानक मोठा ट्रक समोर आला तर ब्रेक दाबायचा आहे, हे कसं कळणार? कारण तुमच्या मेंदूमध्ये तर गाडी चालवणं हे ऑटो मोड वरती आहे, मग तुम्हाला ब्रेक दाबायचा आहे हे कसं कळणार? तर यासाठी स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट जो आहे तिथे मात्र मेंदू इन्व्हॉल्व असतो. ज्यावेळेस क्लिक आवाज ही सूचना मिळते, सवयी कशा तयार होतात, आपल्याला अगोदर एक सूचना मिळते, जसं उंदराला क्लिक आवाज आला की त्याला सूचना मिळाली. ही सूचना मिळाल्यानंतर मेंदू एकदा खात्री करून घेतो की ही गोष्ट पूर्वी घडलेल्या गोष्टींसारखीच आहे का, म्हणून तो इन्व्हॉल्व होतो. क्लिक आला, त्याला चेक करायचं आहे की पुढे तो मार्ग बघतो, ही गोष्ट पूर्वी घडलेल्या गोष्टींसारखीच आहे का, मग ती सूचना ऐकल्यानंतर तो त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतो. आता त्याला कळतं, क्लिक आणि गेट उघडल्यानंतर जेव्हा तो मार्ग बघतो तेव्हा त्याला कळतं यस ही गोष्ट पूर्वीसारखीच आहे, इथे इन्व्हॉल्व होण्याची गरज नाही. एकदा तो चॉकलेट पर्यंत पोहोचला, चॉकलेट खायच्या वेळेस पुन्हा स्पाइक दिसतो का? कारण जेव्हा अंतिम ध्येय मिळतं, जे काही गोल आहे ते मिळतं, तेव्हा पुन्हा मेंदू खात्री करून घेतो की ज्या गोष्टी पूर्वीप्रमाणे घडल्या होत्या सर्व गोष्टी तशाच घडल्या का, हे खात्री करण्यासाठी पुन्हा स्पाइक येतो. म्हणजे चॉकलेट खाल्लं बट यामध्ये काही अपाय तर नाही ना, रस्त्यामध्ये येताना काही दुर्घटना तर घडली नाही ना, दुसरं कोणी भेटलं तर नाही ना की ज्यामुळे माझा जो क्रम होता, जी सवय होती तिच्यामध्ये काही बदल झाला आहे, हे चेक करण्यासाठी, रिव्हिजिट करण्यासाठी पुन्हा स्पाइक येतो, मेंदू शेवटी पुन्हा इन्व्हॉल्व होतो. एक्झाम बाबतही तसंच होतं. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, तुमचा टायमर एक्झामचा स्टार्ट झाला की तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढते, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागता आणि मिडला येऊन कुठेतरी तुम्ही थंड होतात. तुम्ही थंड का होतात? कारण तुमच्या मेंदूला आता कदाचित या गोष्टींची सवय आहे म्हणून तुम्ही तेवढे ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व नसतात. बट तिथे रिझल्ट मिळवण्यासाठी तुमची नंबर ऑफ प्रॅक्टिस इतकी हवी, तुम्ही इतक्या वेळेस टेस्ट दिलेल्या हव्यात की तुम्ही जरी इन्व्हॉल्व नसले तरी तुमचे क्वेश्चन्स हे ऑटोमॅटिकली करेक्ट सॉल्व्ह झाले पाहिजेत. आणि तुम्ही चेक केलं असेल की एक्झाम एंड झाल्यानंतर किंवा एक्झाम संपायला आल्यानंतर पुन्हा तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढते, मेंदू चेक करतो की मी सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह केले का, संपूर्ण पेपर अटेम्प्ट झाला का, काही सिली मिस्टेक्स झाल्या आहेत का, हे आपण चेक करून घेतो. का? कारण मेंदूला इन्शुअर व्हायचं असतं की सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणे घडल्या का. हा सवयींचं लॉजिक हे सर्व ज्या मेंदूच्या पार्टमध्ये चालतात त्याला म्हणतात बेसल गँग्लिया, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात बेसल गँग्लिया. यामुळे आपल्या सवयी या कंट्रोल होत असतात. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी डिसिप्लिनपेक्षा सवयी या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण डिसिप्लिनचं कन्व्हर्जन जेव्हा सवयींमध्ये होतं त्याच वेळेस तुम्हाला यश हे मिळत असतं. ही प्रॅक्टिकल वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ट्राय करा
ज्या गोष्टीसाठी आपण प्रिपरेशन करतोय ती गोष्ट दररोज तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याची. तुम्ही एखाद्या एक्झामसाठी प्रिपरेशन करताय, त्या एक्झामचे क्वेश्चन्स 2 तासाची एक्झाम असेल तर रोज 2 तास क्वेश्चन प्रॅक्टिस झालीच पाहिजे. तुम्ही एखाद्या स्पोर्ट इव्हेंटसाठी प्रिपरेशन करताय, जेवढा वेळ तुम्हाला तो स्पोर्ट्स खेळायचा आहे तेवढा वेळ तुमची रोज प्रॅक्टिस झालीच पाहिजे. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करताय, इंटरव्ह्यूच्या अगोदर मॉक इंटरव्ह्यूज हे दिले गेलेच पाहिजेत. तुम्ही एखाद्या स्पीचसाठी प्रिपरेशन करताय, त्या स्पीच देण्याच्या अगोदर, त्या स्पीच देण्याच्या पूर्वी तुमचं त्याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल, प्रॅक्टिस नंबर ऑफ टाइम्स कराल, त्यावेळेस त्यांचं रूपांतर सवयींमध्ये होतील आणि सवय तुम्हाला तुमचा डिझायर्ड रिझल्ट ह्या देते. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करेल तुमच्या सिलेक्शनपर्यंत, तुमच्या गोलपर्यंत, तुमच्या ड्रीमपर्यंत पोहोचण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.